आज खरंच दिल्लीला जाणार. अजित पवारांच्या विरोधामध्ये अमित शहांकडे तक्रार करण्याच्या भूमिकेत दमानिया. पुण्याच्या पोलीस दलामध्ये होणार मोठे फेरबदल. पुण्यामध्ये पोलीस उपायुक्त पोलीस स्टेशनचीही वाढ होणार. तर नरे लक्ष्मीनगर इथं होणार नवे पोलीस स्टेशन. उपमुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांमध्ये जुंपली. शिंदे म्हणाले, रावणाची लंका अहंकारामुळे जळाली. लंका जाळण्याच्या दाव्याकडे दुर्लक्ष करा. फडणवीसांचं उत्तर. मी दाखवण्यासाठी फिरत नाही, कामासाठी फिरतो. मी कडक माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा रोख पुण्याकडे. मुंबईतील रेल्वे स्टेशनवर दिवसा ढवळ्या महिलेची छेड. गोवंडी रेल्वे स्टेशनवरचा धक्कादायक प्रकार. वनविभागाकडून 91 बिबटे पिंजऱ्यात. पिंजऱ्यातील बिबटे सोडायचे तरी कुठे? वनविभागापुढे मोठा पेच. भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवाचा गंभीरवर मुख्य ठपका. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यानं पराभवाची जबाबदारी स्वीकारली. भाजप कार्यकर्त्यावर शिवसेना कार्यकर्त्याचा कोयतानं हल्ला. अंबरनाथमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये झाला राडा. मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरावर निलेश राणेंची धाड. भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप. रवींद्र चव्हाणांवर आमदार निलेश राणे यांचा निशाणा. ही संशयित महिला इतके दिवस छत्रपती संभाजीनगरमध्ये काय करत होती? केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या चौकशीमधून धक्कादायक खुलासे समोर. संशयित महिलेचा प्रियकर अफगाणी प्रियकर 7 वर्षांपासून भारतात. नवी मुंबईमध्ये 100 पेक्षा जास्त बांगलादेशी पोलिसांच्या ताब्यामध्ये. 100 मध्ये 70 पेक्षा जास्त महिलांचा समावेश. पवार गटाच्या नेत्यावर अज्ञात टोळीचा हल्ला. अहिल्यानगर बीड जिल्ह्याच्या सीमेलगतच्या मांदगाव इथं झाला होता हल्ला. वरळी सी लिंकवर चालत्या गाडीला आग. आगीमध्ये गाडी जळून खाक. हाँगकाँगच्या 7 गगनचुंबी इमारतींना लगोलाग आग. अग्नितांडवामध्ये 44 जणांचा मृत्यू तर 15 जण गंभीर जखमी. अमेरिकेमध्ये व्हाईट हाऊस जवळ नॅशनल गार्ड्सवर गोळीबार. हल्ल्यामध्ये 2 नॅशनल गार्ड्स गंभीर जखमी.